फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वप्न तुम्ही उच्च पाहिलं पाहिजे. जर तुम्ही म्हटलं मी IAS IPS होऊ शकतो तर 100% होऊ शकता. पण जर आपण स्वप्न जर कॉन्स्टेबल किंवा PSI किंवा DYSPचं पाहिलं तर आपण निश्चितच त्यापेक्षा खालची पोस्ट घेऊ. त्यामुळं ठरवतानाच असं ठरवायचं की मी तयारी करताना MPSCची करणार नाही, PSIची करणार नाही, करताना फक्त एकच तयारी करणार UPSCची. ज्या टायमाला तुम्ही UPSC तयारी कराल त्या टायमाला तुम्हाला इकडे डेप्टी कलेक्टर DYSCच्या पोस्ट सहजासहजी मिळून जाणार. दुसरा मुद्दा, श्रीमंत असलं पाहिजे अजिबात गरज नाही. कारण श्रीमंताची मुलं यशस्वी होत नाही असं नाही, होतात, परंतु त्यांच्यापेक्षा स्ट्रगल करण्याचा जास्त ताकद ही ग्रामीण भागातल्या मुलामध्ये असते. तर ग्रामीण भागातली मुलं कुठेही कसेही राहू शकतात. कसल्याही प्रकारे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडायचं नाही, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. 2011ची 10ची गंमत राज्यसेवेला जेव्हा औरंगाबादला गेलो तर मग लिहिण्याचा स्पीड वाढण्यासाठी काही मुलं स्प्रे आणून बोटावरती मारायचे. मलाही प्रश्न पडायचा की स्प्रे मारल्यामुळे लिखाणाचा स्पीड वाढणार आहे का? कधीच शक्य नाही.